मराठी भाषा दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। आणि या मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाला उपस्थित या मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकरजी, सन्मान्य सदानंद मोरेजी, डॉक्टर राजा दीक्षितजी, श्रीयुत लक्ष्मीकांत देशमुख, श्यामकांत देवरे, किरण ठाकूर, मनीषा म्हैसकर मॅडम, उपस्थित सर्व पुरस्कार विजेते मान्यवर आणि उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज दिवसभरात सकाळपासूनच आमचं अधिवेशन, बजेट, त्यानंतर आपल्या विधान भवनामध्ये मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम, दिवसभर आज आपल्या मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम उत्साहामध्ये सगळीकडे साजरे होत आहेत। आणि याचं आयोजन उत्तमपणे आपले मंत्री केसरकरजी आणि विभागाच्या मनीषा म्हैसकर मॅडम त्यांच्या सर्व सहकार्याने केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि ज्यांना पुरस्कार मिळालाय ते गुणवंत आपले सर्व गौरवमूर्ती, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर रवींद्र शोभनेजी, श्री पु भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार मनोविकास प्रकाशन पुणे, अशोक केळकरजी मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार, डॉक्टर प्रकाश परब आणि मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार, प्राध्यापक कौतिकराव ढाले पाटील आणि संस्था आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक। यामध्ये मकरंद हिंगणे, प्रसाद होळकर, डॉक्टर शोभा नाईक, किरणजींचं मगाशी नाव मी घेतलं, या सर्वांचंच मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे अनेक कार्यक्रम असल्यामुळे या अशा अतिशय दृष्ट लागावी किंबहुना आपल्या मराठी भाषेचा जागर आपण आजच्या दिवशी करतो। या कार्यक्रमाला सगळ्यांची इच्छा असते की आपण उपस्थित राहिलं पाहिजे आणि घाई गडबडीत पण मी इथे पोहोचलो आणि मला भेटायचं होतं, आपल्याशी संवाद साधायचा होता, आपलं सगळ्यांचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं, त्याबद्दल आयोजकांना मनापासून मी धन्यवाद देतो। बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, अमृताशी जरी पैज लावली तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल असा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे। कारण माझ्या मराठीचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे। मराठीचा सार्थ अभिमान ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला आहे। अशा या अमृताहून गोड अशा मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो। मराठी भाषेला आपल्या प्रतिभेचं अलंकार चढवून वि. वा. शिरवाडकरांनी अनेक साहित्य कृतींची निर्मिती केली। अशा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्राचं नाव जगाच्या पटलावर जावं अशी ताकद असलेल्या अजरामर साहित्यकृती निर्माण करणाऱ्या या थोर साहित्यिकांना आम्ही मानाचा मुजरा देखील करतो। मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांचा महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेमार्फत आज सन्मान होतोय, ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अतिशय गौरवाची आणि आनंदाची बाब आहे। मराठी समाज, भाषा विज्ञान व व्याकरण या विषयावर त्यांचे प्रभुत्व आणि अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले डॉक्टर प्रकाश परब आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि साहित्य सेवेसाठी तत्पर असलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर कौतिकराव ढाले पाटील
यांचा देखील आज आपण पुरस्कार प्रदान करून या ठिकाणी गौरव करतोय, ही देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. साहित्य सेवेकडे व्रत म्हणून पाहत नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या खुणा जपणाऱ्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गौरवही आज झालाय. या संस्थेचा यथार्थ गौरव होणे आमच्यासाठी देखील अतिशय मोठी बाब आहे, सन्मानाची बाब आहे. मराठीला राज्य व्यवहारामध्ये मानाचं स्थान सर्वप्रथम मिळवून दिलं ते या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी, आणि त्याचाही आपल्याला अभिमान आहे. त्यामुळेच मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून आपण 350वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव मराठी भाषेचा आणि उत्सव मराठी भाषा गौरव दिनाचा या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि राज्यभर आपले कार्यक्रम सुरू आहेत. शिवचरित्रावर पुस्तकांचं, साहित्याचं अभिवाचन, व्याख्यानं त्यामध्ये आहेत. मराठीचा प्रचार आणि प्रसार, जतन आणि संवर्धनासाठी आपण ठोस प्रयत्न आपलं सरकार करतोय, याचा देखील मला अभिमान आहे. केसरकर आणि ही सगळी मंडळी त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे देखील सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर मुळीक यांची एक समिती आपण गठीत केलेली आहे. जिथं जिथं वाचन संस्कृतीला बळ देता येईल, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करता येईल, तिथं तिथं आपण तो विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन असेल, असं सर्वच जे आहे, आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, आता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सुरू आहे 100वे. आणि त्यामध्ये विविध ठिकाणी, महाबळेश्वरला असताना मी गेलो होतो, परंतु तिथे देखील मराठी भाषेचाच जागर होतोय. आणि म्हणून यासाठी जे जे काही करता येईल ते आपलं सरकार करतंय. विश्व मराठी संमेलनाला देखील आपण सरकारने पूर्ण पाठबळ दिलंय. आणि त्यानिमित्तानं जगभरातील मराठी भाषिक आपले मराठी बांधव भगिनी त्या विश्व मराठी संमेलनाला आपल्या एकदा मुंबईत झालं, दुसरं नव्या मुंबईत झालं, आणि एक त्यामुळे जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, विचारांची देवाणघेवाण हे सर्व आपल्याला करता येतं. आणि म्हणून मराठीजन त्यामुळे एकत्र येतात, त्यांच्या यशोगाथा पुढच्या पिढ्यांसमोर येतात, आणि त्यातून संत ज्ञानेश्वराची मराठी खऱ्या अर्थानं विश्वाची होते. खरं म्हणजे आपले मराठी जगभरामध्ये आहेत. आणि जेव्हा जेव्हा आपण परदेशात जातो त्या वेळेस आपुलकी, जिव्हाळा पाहायला मिळतो. मी एक आठवण आपल्याला सांगतो. दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला मी जेव्हा गेलो त्यावेळेस तर तिकडे स्वित्झर्लंडमध्ये मायनस टेम्परेचर असतं, -डिग्री, पण सकाळी 6 वाजता आपल्या मराठी बांधव आणि भगिनी तिथं आल्या होत्या एअरपोर्टला. किती म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. नाही तर काय कोणाला पडली आहे. परंतु आज मराठी माणूस जिथं जिथं आहे तिथं तिथं एकोप्याने, एकजुटीने राहतोय. आणि मला त्यांनी सांगितलं की आम्ही एक मराठी मंडळ स्थापन केलं. मराठी मंडळ खूप देशामध्ये आहेत. आणि म्हणाले आपल्या राज्यामध्ये आमच्या देशातली गुंतवणूक आली पाहिजे म्हणून आम्ही मराठी मंडळ एकत्र केलंय आणि एक ग्रुप तयार केलेला आहे. किती अभिमानाची बाब आहे. परवा 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. रशियामध्ये 1200 मेडिकलचे स्टुडंट होते, डॉक्टर, त्यांनी साजरी केली. लंडनमध्ये, इतर देशामध्ये खूप अगदी अटके पार आपला मराठीचा झेंडा फडकलेला आहे. त्यांच्याशी मी संवाद साधला. फार त्यांना बरं वाटलं, मलाही समाधान वाटलं. असे मराठीचं जे काय आपलं कौतुक आहे किंवा आपुलकी आहे ती आपल्याला वाढवायची आहे. आणि म्हणून यामध्ये होतकरू लेखकांना लिहितं करण्यासाठी मराठी भाषा विभाग नवलेखकांना पुरस्कार देखील देतोय. नव्या शैक्षणिक धोरणातून सर्व प्रकारचं शिक्षण मातृभाषेतून घेण्याचा पर्याय देखील खुला करण्यात आला आहे. त्यातून मराठी ही ज्ञानभाषा म्हणून वाढीस लागणार आहे.
इंजिनिअरिंग आणि व्होकेशनल ट्रेनिंग अभ्यासक्रमाचं शिक्षण मराठीतून देण्याचा आग्रही आपण धरलेला आहे आणि म्हणून मुंबईत मराठी भाषा भवन उभं राहत आहे. ऐरोलीमध्ये उपकेंद्राचाही आपला मार्ग मोकळा झालेला आहे आणि भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. हे देखील खूप आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचं आहे. आज अनेकांना मराठी भाषेची काळजी वाटते, परंतु 2000 वर्षाची परंपरा असलेली मराठी भाषा कधीही संपणार नाही. ती अधिकाधिक श्रीमंत होत जाईल असा आपल्या सगळ्यांना विश्वास आहे. मराठी भाषा ही केवळ साहित्य, कविता आणि ग्रंथापुरती कधीच सीमित नव्हती. काळाची पावलं आणि जगण्यातील बदल ओळखून ती कायम प्रवाही राहिलेली आहे. त्यामुळेच पिढ्या बदलल्या तरी मराठी भाषा ही जगण्याशी जोडलेली आहे. त्यामुळे आजच्या तंत्रज्ञान युगातही मराठीचा मोठा पगडा आपल्याला दिसून येतो. ब्लॉग, वापरू तेवढी ती समृद्ध होत राहील याचीच आपण काळजी घेतली पाहिजे. प्रवाही व जिवंत राहते, वाढते, समृद्ध होते. आपल्या या मराठीचा गौरव वाढवण्याचं काम आपल्यालाच करावं लागेल आणि त्यातलाच एक भाग आज आपण इथे करतोय. त्यासाठी वाढवला पाहिजे. भाषा ही प्रवाही असायला हवी. भाषा प्रवाही व जिवंत राहते, वाढते, समृद्ध होते. आपल्या या मराठीचा गौरव वाढवण्याचं काम आपल्यालाच करावं लागेल आणि त्यातलाच एक भाग आज आपण इथे करतोय. त्यासाठी आग्रहाने मराठीतूनच बोलावं, मराठी लिहावं लागेल, वाचावं लागेल, वाचन संस्कृती वाढवावी लागेल, साहित्यिक प्रवाहांना पाठबळ द्यावं लागेल. आणि म्हणून आज मी हेही सांगतो की मराठी ही अभिजात होती, आहे आणि कायम राहील असा विश्वास आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील ओळी मांडून मी सर्वांसाठी आनंद, हित चिंतितो, सुख समृद्धी चिंतितो आणि थांबतो. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आताच आपण माणूस या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलं. त्याचे कवी सुधीर शास्त्री यांना मी मंचावर आमंत्रित करते. ते माननीय मुख्यमंत्री साहेब, अगदी एक मिनिट. माणूस या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलं ते सुधीर शास्त्री आपल्याला पुष्पगुच्छ आणि पुस्तकाची